तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून आमच्या नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील। सुधागड या किल्ल्याचा खूप ऐतिहासिक आणि भौगोलिक महत्त्व आहे। या किल्ल्याचे नाते फार उशीरपर्यंत जोडले गेले आहे। पूर्वी या गडाला भोरबगड असेही म्हणत। भोर संस्थानातील सर्वात महत्त्वाचा किल्ला म्हणून भोरबगड ओळखला जाईल। भोराई देवी या संस्थानाची कुलदैवता आहे। श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या गडाला सुधागड हे नाव पडले। रायगडासोबत सुधागड हा स्वराज्याच्या राजधानीच्या शर्यतीत होता। यावरूनच हा किल्ला किती महत्त्वाचा आहे हे समजले असेलच। हा घाटाचा पारेकरी म्हणून सुधागडची ओळख होती। पालीपासून भिराकडे जाणाऱ्या हमरस्त्यावर 8 किलोमीटरवरती पाचापूर गाव आहे। तेथून पुढे ठाकूरवाडी अथवा दर्या गाव वसलेले आहे। तेथून एका सोप्या पायवाटेने गडावर 2 तासात पोहोचता येते। गोंडसे गावातून पालीहून गोंडसे गावी पोहोचून आपल्या इथून दगडी पायऱ्यांच्या मार्गाने गडावर पोहोचता येते। इथली वाट झाडीतून असल्यामुळे सुखद आहे। तेथून चढण्यास अंदाजे 2.5 ते 3 तास लागतात। जेवणाची सोय स्वतः करावी लागते। गडावर मोठी भांडी आहे। पाण्याची सोय वाड्यापासून 5 मिनिटांवर 3 मोठी टाकी आहेत। त्यापैकी सर्वात मोठ्या टाक्यातले पाणी पिणे सोयीस्कर आहे। तसेच गोंडसे मार्गावर 2 कोरीव टाकी असल्यामुळे गडावर पिण्याच्या पाण्याचा प्रश्न भेडसावत नाही। तलावातील पाणी पिऊ नये।
सुधागडावर पाहण्याचे ठिकाणे म्हणजे सुधागडाचे पठाराचे 3 विभाग होतात। पहिला विभाग म्हणजे वाड्यासमोरील पश्चिमेकडील पठार। या परिसरात मोठ्या प्रमाणात वास्तूंचे अवशेष दिसतात, कारण जमीन समतोल असून तेथे तलाव आणि मोठी टाकी आहे। दुसरा विभाग म्हणजे भोराई देवीचे मंदिर आणि टकमक टोकासह असलेला परिसर। हा निमुळता असून तेथे 4 विशाल कोठारांचे अवशेष आहेत। तर तिसरा भाग म्हणजे पूर्वेकडील एक विशाल बुरुज असून वाढलेल्या जंगलात काही अवशेष आढळून येतात। आम्ही पोचलोय भोराईच्या मातेमध्ये मंदिरामध्ये आणि पाहू शकता हा सर्व आहे विरगळ्या आहेत। ज्या विरगळ्या म्हणजे ज्या वीर पूर्वीर होते त्यांच्या रचनात्मक कलाकृतींना विरगळ्या असं म्हणतात। पाहू शकता आणि हा मुख्य स्तंभ आहे तो एका दगडामध्ये कोरलेला, तुम्ही पाहिला तर बघू शकता। आणि पाऊस असल्यामुळे कदाचित आज मंदिर आम्हाला ओपन नाही मिळालं। सुंदर इथे असा प्रसन्न वाटतंय, छान असं नकाराच्या जीवनातून